गारपीट व अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी। गेल्या महिन्यातील 26 ऑक्टोबर रविवारी रोजी दुपारी गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष आणि कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथील कांदा पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्राक्षांना एकरी 2 लाख रुपये, टोमॅटो मिरची यांना 50 ते 60 हजार रुपये, कांद्याला 1 लाख रुपये अशी भरघोस मदत करा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तीव्र मोठं आंदोलन उभं केलं जाईल असा सरकारला इशारा देण्यात आलाय। मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। या गारपिटीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। द्राक्ष असेल, ऊस, कांदा, टोमॅटो या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तरी आमची शासनाला विनंती आहे की द्राक्ष बागेला एकरी कमीत कमी 2 लाख रुपये अनुदान, तसेच टोमॅटो असेल, मिरची असेल यांना 50 ते 60 हजार रुपये या भावाप्रमाणे त्यांना मदत मिळाली पाहिजे। सध्या पंचनामे तर सुरू आहे, परंतु तुटपुंजी मदत या ठिकाणी मिळत आहे। तर आमची शासनाला विनंती आहे की शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून त्यांना मोठ्या प्रमाणात रक्कम या ठिकाणी दिली पाहिजे। तसेच पीक विमा असेल या संदर्भात देखील शासनाने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल। लोकनायक न्यूज।